हमरापूर बौद्धवाड्यात नालंदा बुद्धविहाराचे जल्लोषात उद्घाटन. बुद्धविहार उद्घाटनास वैकुंठ पाटील व मान्यवरांची उपस्थिती. पेण तालुक्यातील हमरापूर येथील बौद्धवाड्यात नवनिर्मित नालंदा बुद्धविहाराचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात संपन्न झाले. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील आणि मुंबई येथील उद्योजक किशोर कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना विधी भंते संघपाल यांच्या हस्ते करण्यात आले. हमरापूर गावचे ज्येष्ठ नागरिक नारायण सुर्वे गुरुजी आणि भास्कर सुर्वे यांनी बुद्धविहारासाठी स्वतःची जागा दान दिली असून ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून हे विहार साकार झाले आहे. उद्घाटन सोहळ्यासोबत मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक किशोर कामत यांनी दिलेल्या भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नारायण सुर्वे गुरुजी तर पूजा भंते संघपाल हे होते. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुंबई येथील उद्योजक किशोर कामत, भाजप महिला आघाडीच्या शर्मिला पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव BH गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, सुशील वाघमारे, प्रकाश सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, हमरापूर ग्रामपंचायत सदस्य पायल सुर्वे, रश्मी जाधव, माजी सरपंच विजय सुर्वे, मयूर सुर्वे, आनंद जाधव, शंकर सुर्वे, किशोर सुर्वे, अवधूत सुर्वे, सुशांत सकपाळ, आकाश सुर्वे, नितीन रहाटे यांच्यासह ग्रामस्थ व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती वैकुंठ पाटील यांनी गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला, तर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले. प्रेम, बंधुता आणि शांतता हेच समाजाचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्हा परिषद व शासनाच्या विविध योजनांचा लाभ हमरापूर ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. निश्चितपणे समाजामध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे, घटनेप्रमाणे अधिकार दिले आहेत, त्या अधिकाराप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या समाजासाठी शासकीय योजना सुद्धा दिलेल्या आहेत. त्या शासकीय योजना समाज कल्याण खात्याच्या असू द्या, इतर कुठल्या असू द्या, त्या योजना आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवणं हे आपलं आद्य कर्तव्य राहणार आहे. आणि निश्चित येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू द्या, राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या, ज्या ज्या काही योजना असतील, ज्या ज्या काही त्या ठिकाणी निधी असेल, तो आपल्या समाजाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी तर करणार आहेच. परंतु माझ्यासोबत ही जी काही मंडळी आपली असेल, ती ग्रामपंचायत सदस्य असतील, ते पंचायत समिती सदस्य असतील, ते त्या ठिकाणी विकसित विभागाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम येत्या काळात करावं आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यावी, असंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.